भारतरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात हिमसागराची सुनामी अनुभवायला मिळाली. शहरातील विविध तरुण मंडळांनी एकत्र येत जल्लोषात, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात महामानवाला अभिवादन केलं. संयुक्त जोशीनगर, निळा चौक, सिंहासन तरुण मंडळ, महादेव तालीम मंडळ, एकी ग्रुप, राजरत्न, रत्नदीप, स्टाईल ग्रुप आदी शेकडो मंडळांनी भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचाही समावेश या शोभायात्रेत करण्यात आला. शहराच्या विविध रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना डॉल्बीच्या तालावर भीमगीतांवर थिरकणारे युवक युवती, उंटावर रवाना झालेली बालके आणि बाबासाहेब व शाहू महाराजांच्या रूपातील पात्रांनी गर्दीचं लक्ष वेधून घेतलं. मिरजकर तिकटे येथे फटाक्यांची आतिषबाजी तर डिजिटल फ्लेक्स आणि लेझर शोद्वारे बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे दर्शन नागरिकांना घडले. ही मिरवणूक संभाजीनगर येथून सुरू होऊन कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्ग बिंदू चौकात समाप्त झाली. बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पवंदना करून मानवंदना अर्पण करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील भीम मंडळ व पद्माराजे गर्ल्स स्कूल मार्गे आलेल्या वाहनांमुळे खरी कॉर्नर चौकात गर्दी झाली होती. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जुना राजवाडा, शाहूपुरी पोलीस ठाणे, गुप्त पोलिसांची देखील तैनाती करण्यात आली होती. आजच्या दिवशी कोल्हापुरातील रस्त्यांवर उतरलेली भीमलहर प्रत्येकाच्या मनात अभिमानाचे व गौरवाचे क्षण जागवणारी ठरली. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.